नमस्कार मित्रांनो, राज्यावर दुहेरी संकट, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. तर तुमच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हवामान अंदाजाची व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यात आज काही ठिकाणी नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या ठिकाणी आज उष्णतेची लाट आणि दमट हवामान असणार आहे. या ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोकणातील तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वाहणार आहे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यातील अवकाळीचं संकट पुढील काही दिवस कायम राहणार आहे. राज्यात तीव्र उष्णता, अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपीट असं संकट घोंगावत आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.